ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे आणि ते म्हणजेच की सायली अर्जुनवर बायकोप्रमाणे हक्क गाजवत असते. तो ऑफिसवरून घरी येतो त्यावेळेला स्वतःच्या हाताने ती कॉफी करून देते. त्यावेळेला अर्जुनला खूप आनंद झालेला असतो. चैतन्य मात्र त्या दोघांना चिडवत असतो. तो म्हणत असतो की अरे अर्जुन, तू तुझ्यासाठी वटसावित्रीचा उपवास धरला होता ना, तर चांगलाच फळाला आलेला आहे असं तो मुद्दामच त्याची मस्करी करतो. अर्जुन म्हणतो की मला 6 जन्म इथे सायली सारखीच बायको हवी आहे असं तो देखील म्हणत असतो. आता दुसरीकडे मात्र प्रिया स्वतःच्या रूममध्ये बसलेली असते. ती स्वतःसाठी ॲपल कट करत असते आणि खाण्याचा प्रयत्न करते. तेवढ्यातच तिला असं वाटतं की कोणीतरी खिडकीच्या इथे आहे. म्हणूनच खिडकीच्या जवळपास ती जाण्याचा प्रयत्न करते, परंतु तिला तेथे कोणीही दिसत नाही. ज्यावेळेला ती खिडकीच्या इथे जाते त्यावेळेला कोणीतरी एक माणूस असतो तो अचानक तिच्या रूममध्ये आलेला असतो आणि तो माणूस तिच्यावर वार करत असतो, म्हणजेच तिला मारण्याचा प्रयत्न करत असतो. प्रियाला कळतच नाही की नक्की काय चाललेलं आहे. तो तिच्या तोंडावर उशी दाबून तिला मारण्याचा प्रयत्न करतो. ती स्वतःला वाचवण्याचा खूप प्रयत्न करत असते, परंतु त्याच्या ताकदीपुढे प्रियाचा काही निभाव लागत नाही आणि म्हणूनच ती म्हणत असते अरे बापरे, याला कसं मी इकडनं बाजूला करू. आणि लगेच तिच्या लक्षात आलेलं असं की मी ॲपल कट करण्यासाठी चाकू ठेवला होता. ती हळूवारपणे तिथपर्यंत जाण्याचा प्रयत्न करते आणि आपल्या हातात तो चाकू घेते. त्यावेळेला तो गुंडा आहे तो घाबरून गेलेला असतो. तो पळून जाण्याचा प्रयत्न करत असतो. तिथे प्रिया देखील त्याचा पाठलाग करत असते. तिच्या लक्षात आलेलं असं की हे नक्की साक्षी आणि महिपतचंच कारस्थान असेल आणि नागोबा देखील त्यांना साथ देणारा असेल, परंतु तुम्हाला मी सहजासहजी असं काही सोडणार नाही असं देखील ती म्हणत असते. ती म्हणते तुम्ही ही किती माझ्या विरुद्ध कट करण्याचा प्रयत्न केला तरी तुमचा प्रत्येक डाव मी हाणूनच पाडणार आहे. अशा पद्धतीने तिने देखील आता मनाशी ठाण विचार केलेला असतो. दुसरीकडे मात्र आपल्याला पाहायला मिळणार आहे ते म्हणजेच की अर्जुन आणि सायली रूममध्ये असतात. सायली कपड्यांच्या घड्या घालत असते. अर्जुनचं लक्ष तिच्याकडे असतं आणि नंतर त्याच्या देखील लक्षात आलेलं असतं की सायली त्याच्यावर वॉच ठेवत आहे. तो म्हणत असतो की चला आता आत पण लवकर झोपूया. तुम्ही हे सगळं घड्या वगैरे घालत आहात ना, ते उद्या सकाळी करा. तुम्ही उद्या हे कामं करा, आता चुप्पपणे तुम्ही झोपायचं आहे. सायली म्हणत असते की हो सर ठीक आहे. त्यावेळेला मग अर्जुन म्हणतो की मी सगळं व्यवस्थित ठेवलेलं आहे, माझं कपाट देखील व्यवस्थित आहे, फाईल देखील मी व्यवस्थित ठेवलेलं आहे. त्यावेळेला मात्र सायलीला खूप हसायला आलेलं असतं. ती म्हणत असते की अरे वा, तुम्ही आज चक्क तुमचं कपाटच आवरून ठेवलेलं आहे. त्यावेळेला तो म्हणतो हो, मी आजपासून ठरवलेलं आहे की माझी सगळी कामं मी व्यवस्थितच करणार आहे. आणि नंतर मग सायली हातात मोबाईल घेते. त्यावेळेला तो म्हणतो की आता काही मोबाईल वगैरे बघायचं नाही, लवकरात लवकर झोपा. 10 मिनिटामध्ये सर्व लाईट वगैरे बंद करायचा आणि मोबाईल देखील तो बंद करतो. सायलीला देखील तो बंद करायला सांगतो आणि अशा पद्धतीने दोघं जण एकमेकांशी खूप छान पद्धतीने वागत असतात. सायली देखील आता म्हणते की हो ना, लवकर उठायचं आहे, परंतु सायलीला हे सगळं बघितल्यानंतर खूप आश्चर्य वाटत असतं आणि म्हणूनच तिला खूप हसायला येत असतं. आता येणाऱ्या भागामध्ये आपल्याला कळणार आहे आणि ते म्हणजेच की येथे तो म्हणत असतो की म्हणजेच अर्जुन म्हणतो की मी सगळं काही व्यवस्थित ठेवणार आहे आणि माझी कामं मीच करणार आहे. सायलीला खूप आश्चर्य वाटत असतं. ती त्याच्याकडे एकटक पाहायला बघत असते. आता दुसरीकडे मात्र येथे नागराजच्या घरी सगळेजण म्हणजे रविराज, नागराज हे सगळेजण नाश्ता करण्यासाठी आलेले असतात. परंतु सुमन म्हणत असे की अहो भाऊ, तुम्हाला माहिती आहे का, इथे प्रिया आहे म्हणजेच तन्वी घरात नाही आहे. रविराज म्हणतो ती इथेच असेल, ती कुठे जाणार आहे बरं. त्यावेळेला ती म्हणते खरंच सांगते भाऊजी, ती नाही आहे घरामध्ये, आपण तिचा शोध घेतला पाहिजे. मला तर खूपच भीती वाटत आहे. सुमन खूप घाबरलेल्या अवस्थेमध्ये असते. रविराज म्हणतो की नाही, ती इथेच असेल. नागराज देखील तेच तिला समजवण्याचा प्रयत्न करत असतो. आता नेमकी तन्वी म्हणजेच प्रिया कुठे गेली असेल हे पाहणं देखील आता खूपच मजेशीर ठरणार आहे.